गजर कीर्तनाचा. मी मगाशी बैठकीत असताना मला एक वाक्य ऐकायला भेटलो. मी आमच्या सहज माधवबाबांना म्हणलं, बाबा हे एवढे समाज येणारे यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे, हे नियोजन कसं चाललंय. त्यांनी सांगितलं आमच्या गोधाकाठी 100 किती गाव आहे, 23 गाव आहे. या सर्व गावातल्या लोकांनी काय केलं याचा खर्च उचललेला आहे. बरेचसे मराठा समाजामध्ये सुद्धा काही असे लोक आहे की ते म्हणतात आम्ही 50 लाख देतोय, कोणी म्हणतं 1 कोटी देतोय, कोणी म्हणतं 2 कोटी देतोय. जरांगे पाटलाने सांगितलं पैसे कमी पडले तर मी ज्या घरी राहत होते घर विका पण कोणाचा रुपया घेऊ नका महाराज. आणि अशी जर सर्वांनी एकी केली ना महाराज, महाराष्ट्र सरकार काय घेऊन बसले हो, केंद्र सरकार सुद्धा लाळ घोटत आपल्या दारातील एवढी ताकद आपल्या एकीची. पाठीमागे इथं आलो, ज्यावेळेस भेटण्यासाठी आलो त्यावेळेस मी सांगितलं, अरे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विरोधात शेती विधायक कायदा या केंद्र सरकारने पारित केला तर कमीत कमी 16 महिने त्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्याच्यामध्ये 100-200 शेतकरी मरणही पावले. 16 महिने आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा शेती विधेयक जो कायदा आहे तो कायदा मागे घ्यावा लागला. तर आरक्षण आपला एकदम छोटा मुद्दा आहे महाराज, मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे. चांगल्या वकिलांशी माझं बोलणं झालं की ते म्हणतात थोडंफार त्याच्यात जेमतेम आहे, पण यांनी ठरवल्यावर हे काय करू शकत नाही महाराज. अरे सगळं महाराष्ट्र झोपेल असताना हे जर शपथविधी घेऊ शकतात, घेतलीच ना महाराजांनी रविवारच्या दिवशी ते बी, जर सगळं ही वस्तुस्थिती आहे, जर सर्व महाराष्ट्र झोपेल असताना हे शपथविधी घेऊ शकतात, सगळं काही करू शकतात महाराज. यांनी ठरवलं ना ते बापाचे नाव सुद्धा बदलू शकतात महाराज, एवढे हलकट लोक आहे. यांच्या सत्तेसाठी जर हे बापाला सोडायला तयार आहे तर आम्ही काही दुसऱ्याच्या दुर्डीतली भाकरी नाही मागत. आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी गावासाठी नाही लागत. खानदानी पाटील लोक आहे आम्ही. कोण आहे? आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत. आम्ही कोण आहोत? लोकांना काम देणारे लोक आहोत. पण ह्या आरक्षणामुळे असं झालंय महाराज, 95% पडून सुद्धा आपले पोर आत्महत्या करता येते. 95% नाही, 700 मार्क पडून सुद्धा आपल्या पोरांचा MBBS ला नंबर लागत नाही. आणि गोरगरिबाच्या मुलांना जर MBBS करायचं असेल तर प्रायव्हेट फी 1.5 कोटी महाराज. किती आहे? 1,30,40 लाखाच्या पुढाचे. म्हणजे असं ठरवून घेतलं यांनी की डॉक्टरच्या पोराने डॉक्टर व्हायचं. किशोरदादा, डॉक्टरच्याच पोराने डॉक्टर व्हायचं, वकिलाच्याच पोराने वकील व्हायचं, श्रीमंताच्या पोराने श्रीमंत राहायचं, पुढाऱ्याच्या पोरानेच पुढारी व्हायचं. अरे किती दिवस ही परंपरा चालवणार आहे? किती दिवस आपण झेंडे घेऊन फिरायचे या लोकांच्या मागं? बायको मेली की नवरा बाशिंग बांधून बसतो, नवरा मेला की बायकोला बाशिंग बांधतात. अरे कधीतरी आमच्या सारख्यालाही चान्स देऊन पहा, कधीतरी एखाद्या गोर गरीबाच्या मुलाला सुद्धा करून पहा. ही जी परंपरा आहे चालू, ही परंपरा फक्त आणि फक्त आपण लोक मोडीत काढू शकतो महाराज. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय. एकत्रित आल्यानंतर काय जादू आहे. तुम्ही मेले जरी असते तरी तुमच्या गावाला एवढे मंत्री आले असते गाव कधी? लय मोठं गाव आहे तुमचं, सगळंच तर 2000 लोक असतील, त्यातले अर्धे कुठं राहतात आणि काय राहतात. बरं काही एवढं मोठं गाव नाहीये, पण असा मंत्री नाहीये तो इथं आला नाहीये. आणि जो यायला पाहिजे तो आला नाही, जो यायला पाहिजे होता तो आला नाही. कारण त्याला माहित होतं जाऊ आपण सुखरूप, पण येऊ म्हणे याची गॅरंटी नाही. आम्ही काही डाळीसाठी आणि 2 रुपये किलो तांदूळासाठी भीक नाही मागत तुमच्या दारामध्ये. अरे आमचे पोरं कष्ट करून अभ्यास करून या आरक्षणामुळे जे म्हशीकडे पाय होते नोकरी लागली हो दादा, आणि जे नोकरीवर पाय होते ते कशाला लागले? म्हशीकडे आले. मग सांगा, मी असं नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही त्यांचं काढा आणि आम्हाला द्या. आमचं जे हक्काचं आहे ठरवल्यानंतर काही होऊ शकतं महाराज, फक्त हे लोक ठरवत नाही. विठाला विठाला विठाला.